विद्यार्थी मित्रांनो, आज एक आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत आणि ज्या विषयाला राज्यशास्त्राच्या विषयात किंवा अभ्यासात अत्यंत जास्त महत्त्व आहे ते म्हणजे पॉलिटिकल सिस्टम किंवा राजकीय व्यवस्था. आता राजकीय व्यवस्था याचा संबंध जो असतो तो संबंध सामाजिक, आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक घटकांशी असतो. आपण कोणती राजकीय व्यवस्था स्वीकारलेली आहे त्या राजकीय व्यवस्थेवर या सर्व घटकांचा विकास हा अवलंबून असतो. लोकशाही शासन किंवा लोकशाही राजकीय व्यवस्था जर आपण स्वीकारली तर त्या व्यवस्थेमध्ये सर्व व्यक्तीच्या विकासाची संकल्पना, प्रगतीची संकल्पना मांडलेली आहे आणि ही संकल्पना यशस्वी ही या लोकशाही व्यवस्थेमध्ये होत असते. म्हणून बहुतांशी देशांनी लोकशाही शासन व्यवस्था किंवा पॉलिटिकल सिस्टीम ही स्वीकारलेली आपल्याला दिसून येते. काही देशांमध्ये हुकुमशाही राजकीय व्यवस्था आहे, काही देशांमध्ये भांडवलशाही राजकीय व्यवस्था आहे, काही देशांमध्ये जुडिशाहीसारखी राजकीय व्यवस्था आहे, काही देशांमध्ये कबिलाई राजकीय व्यवस्था आहे. तर या राजकीय व्यवस्था या व्यक्तीच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय विकासावर खूप मोठा परिणाम करत असतात असं आपण या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. आता राजकीय व्यवस्थेमध्ये काय अभिप्रेत असतं तर राजकीय व्यवस्थेमध्ये शक्ती, शासन आणि सत्ता या तीन गोष्टी अभिप्रेत असतात किंवा समाविष्ट झालेल्या असतात. शक्ती ही कोणती शक्ती तर जनतेची शक्ती. जनता ही राजकीय व्यवस्था निर्माण करते म्हणजे जनतेची शक्ती त्यामध्ये समाविष्ट असते. शासन हे कोण निर्माण करतं तर जनता निर्माण करतं. त्या शासनाद्वारे देशाचा कारभार चालवला जात असतो. देशाची सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीचा विकास हा या राजकीय व्यवस्थेमध्ये केला जात असतो. म्हणून शासन व्यवस्था देखील या राजकीय व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग असतो. त्याचबरोबर सत्ता कोणत्या व्यक्तीची आहे, एका व्यक्तीची आहे, खूप जास्त लोकांची आहे किंवा गटाची आहे, यावर देखील राजकीय व्यवस्थेचं स्थैर्य हे टिकून राहत असतं किंवा या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट झालेल्या असतात. मग या राजकीय व्यवस्थेला कोणतं काम करावं लागतं तर राजकीय व्यवस्थेला आदान प्रदान आणि प्रत्यादानाचं काम करावं लागतं. म्हणजे एखादी राजकीय व्यवस्था निर्माण झाली किंवा एखादे राजकीय पक्षाची सत्ता निर्माण झाली तर सर्वात अगोदर त्याला आदानाचं कार्य करावं लागेल. आदान म्हणजे काय तर आदान म्हणजे जनतेकडून मागण्या घेणे, जनतेच्या मागण्या स्वीकारणे, जनतेला आपल्या राजकीय पक्षाकडून किंवा आपल्या सरकारकडून काय अपेक्षित आहे याची मागणी जनतेला करणे म्हणजे आदानाची कार्य. प्रत्यादान म्हणजे काय की जे आदान केलेले असतं किंवा ज्या जनतेकडून मागण्या आलेल्या असतात त्या मागण्यांचं रूपांतर कायदा, कार्यक्रम, नियोजन याच्यामध्ये करणं म्हणजे प्रदान करणं असं या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे जनतेकडून जर एखादी मागणी आली असेल की शेतकऱ्यांना मुबलक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तर ही मागणी जनतेकडून घेणे म्हणजे आदान आणि त्या मागणीचं रूपांतर कायदा, कार्यक्रम आणि नियोजनामध्ये करणे म्हणजे प्रदान होय असं या ठिकाणी म्हटलं जातं. आणि तिसरं कार्य शासनाला करावं लागतं ते म्हणजे प्रत्यादान. आता प्रत्यादान म्हणजे काय की विरोध गटाचे कार्य करणे म्हणजे प्रत्यादान होय. आता प्रत्येक शासन व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला विरोध होत असतो, त्याच्यावर टीकाटिप्पणी होत असते आणि ही टीकाटिप्पणी आणि हा विरोध करणे म्हणजेच प्रत्यादान होय. अशी महत्त्वाची कामे या ठिकाणी या राजकीय व्यवस्थेला या ठिकाणी करावी लागत असतात. राजकीय व्यवस्थेचे कार्य काय तर कार्य आहे हितसंबंधाचे आविष्करण करणे. हितसंबंध जोपासणे हे राजकीय व्यवस्थेचं अत्यंत महत्त्वाचं काम आहे. समाज, व्यक्ती आणि गट
यांच्यामध्ये हितसंबंध जोपासावे, रिलेशन मेंटेन ज्याला म्हणतात आपण, हे रिलेशन मेंटेन राजकीय व्यवस्थेला करावं लागत असतं. कारण राजकीय व्यवस्थेने हे जर काम केलं नाही तर अशा राजकीय व्यवस्थेला जनता ही पदावरून खाली ओढत असते. दुसरं काम त्यांना करावं लागतं की हितसंबंधाचे सुसूत्रीकरण करणे. सुसूत्रीकरण म्हणजे काय, तर हितसंबंध स्वीकारणे किंवा हितसंबंध निर्माण करून त्या च्या संबंधित जे कार्यक्रम नियोजन आहेत ते राबवणे म्हणजे हितसंबंधाचं सुसूत्रीकरण करणे होय. आणि हितसंबंधाला प्रत्यक्ष कृतीमध्ये आणण्याचं काम हे या राजकीय व्यवस्थेला करावं लागत असतं. राजकीय व्यवस्थेला तिसरं काम करावं लागतं की राजकीय संसूचनाचं काम. संसूचन म्हणजे काय, तर कडची राजकीय व्यवस्थेचे विचार हे दुसऱ्याकडे वाहून घेऊन जाणे म्हणजे संसूचन होय. म्हणजे संसूचन कोणामध्ये होत असतं, तर जनता आणि सरकार यांच्यामध्ये संसूचन होत असतं. आणि हे संसूचन जर जितकं चांगलं असेल, जितकं प्रभावी असेल, जितकं जवळचं असेल, जेवढं आपुलकीचं असेल, तेवढी राजकीय व्यवस्था ही प्रगती करत असते किंवा ते प्रगतीला फार चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत असतं. म्हणून राजकीय व्यवस्था आणि जनता याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं संसूचन होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि चौथं काम त्यांना करावं लागतं की राजकीय सामाजिकरण करणं. आता राजकीय सामाजिकरण म्हणजे काय, तर राजकीय व्यवस्था, त्याची नीतिमूल्य तत्त्वे हे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे या राजकीय व्यवस्थेला करावं लागतं. आणि राजकीय व्यवस्थांनी जर हे काम सक्षमपणे केलं तर अशी राजकीय व्यवस्था वर्षानुवर्ष ही टिकत राहत असते आणि जनतेचा विश्वास त्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये हा बसत असतो. तर अशा प्रकारची कामे ही या राजकीय व्यवस्थेला करावी लागत असतात. म्हणून राजकीय व्यवस्था राज्यशास्त्राच्या अभ्यासात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते असं या ठिकाणी म्हटलं जातं.